नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत संदीप कोळेकरपा. आता यांचे BSc ॲग्रिकल्चर पासूनचा जो प्रवास असेल तो प्रवास मी स्वतः पाहिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर मी राहिलेलो होतो. ज्यावेळेस मी प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस आम्ही दोघं असतील, त्याच्यानंतर आमचे जे काही मित्र असतील त्याच्यामध्ये जितेंद्र दांडे, निलेश दांडे हे जेवढे काही मित्र असतील ते सगळे AFO झालते. आणि त्याच्यानंतर फक्त आमच्यातले जे काही कॅन्डिडेट राहिले होते तर ते म्हणजे फक्त आणि संदीप कोळेकर होते. त्याच्यानंतर रोहित होते, रोहित स्केल 2 झाले. हे सगळेजण ज्यावेळेस स्टडी करत होतो आम्ही त्यावेळेस आमच्या फक्त एक इच्छा होती की संदीपने AFO बनावं. आता BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर 2019 ते 2024 जवळपास 5 वर्षाचा पिरियड आहे. तर या 5 वर्षामध्ये त्यांनी कशा प्रकारे स्टडी केला आणि 5 वर्षानंतर त्यांनी जेवढे काही तुम्हाला थंबनेलमध्ये त्यांचे इंटरव्ह्यूज दिसत असतील ते इंटरव्ह्यूज आणि त्याच्यानंतर RRB स्केल 2 ला कसं क्वालिफाय केलं आणि AFO ला कसं क्वालिफाय केलं या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की नेमकी कशा पद्धतीने त्यांनी प्रिपरेशन केलं आणि AFO जे स्टडी करत असतील मुलं त्यांच्यासाठी ते काय सल्ला देतील तर त्याही गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तर मला संदीप सर मला पहिल्यांदा हे सांगा की ज्यावेळेस तुम्ही स्टडी स्टार्ट केलं त्यावेळेस फक्त AFO हीच गोष्ट फक्त प्रिपेअर करण्यासाठीच तुम्ही बँकिंगसाठी आले होते का? हा सर, मी 2019ला ग्रॅज्युएशन झालं माझं. त्यानंतर मला AFOच करायचं होतं, म्हणजे मी इथं आलो होतो तर ते AFOच करायचं म्हणून मग आलो इथं. अभ्यास सुरू केला. मग त्यात पहिला अटेम्प्ट झाला. प्री मेन्स इंटरव्ह्यू पर्यंत गेलो, परंतु पहिल्या वेळेस माझा मेन्सचा स्कोर खूपच कमी होता, तर फक्त क्वालिफाय झालो होतो इंटरव्ह्यूला. तर मग त्यानंतर म्हणलं आता पुढच्या वेळेस चांगला अभ्यास करावा की आता मेन्सच फक्त टार्गेट जास्त केलं. तर मग मेन्सला स्कोर आला, परंतु सेकंड अटेम्प्टला इंटरव्ह्यूला स्कोर आला नाही. की त्यावेळेस बघा 41चा मेन्सचा कट ऑफ लागलेला होता, त्यावेळेस स्कोर 46 होता माझा. तर पण इंटरव्ह्यूला फक्त 12.5 मार्क पडलेले. मग तसंच थर्ड अटेम्प्ट परत प्री मेन्स इंटरव्ह्यू, परत इंटरव्ह्यूला थोडा स्कोर कमी आला, फायनल सिलेक्शन हुकलं. सांगायला सर एवढंच की एका मार्कापेक्षा फक्त पहिला अटेम्प्ट सोडला तर प्रत्येक वेळी एका मार्कपेक्षा फायनल सिलेक्शन कमीने जायचं. पण थर्ड अटेम्प्ट नंतर मग म्हणलं की आता आपलं काहीतरी चुकतंय. तर मग त्या AFO बरोबर मग मी जनरल बँकिंग पण बाकीच्या एक्झाम देत होता. आणि त्यातच तुम्ही जसं सांगितलं की मी जेव्हा तुमच्याकडे आलो की मला इंटरव्ह्यूला स्कोर येतच नाहीये, तर मला तुम्ही सांगितलं की म्हणजे 15 पेक्षा जास्त मी तयारी अशी करून घेतो की 15 पेक्षा जास्त मार्क पडतीलच. मग मला सांगायला म्हणजे आनंद वाटेल की यावेळेस मला जे ॲव्हरेज 11-12 जे मार्क पडायचे तर यावेळेस मेन्स बरोबर इंटरव्ह्यूला 17 मार्क पडले आणि पंजाब नॅशनल बँक मध्ये AFO म्हणून सिलेक्शन झालं. सर मला आठवतंय की ज्यावेळेस मी तुमचा सेकंड टाइम इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्यावेळेस तुम्हाला गतिशक्तीवरती प्रश्न विचारले होते जे की मी नाही विचारलेले, कारण ही अपेक्षा आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये नव्हतीच की एक ॲग्रिकल्चरला असे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. मग त्याच्यानंतर हे जे काही क्वेश्चन्स असेल हे आम्ही सगळ्या मुलांमध्ये इन्क्लूड केले, कारण का तुमचा जो इंटरव्ह्यू असेल ते कुठेही जाऊ शकतो हे याच्यावरून कळतंय पा. परंतु ज्या वेळेस त्यांनी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन केलं त्यावेळेस मी पाहिलेलं आहे जे काही 0.75 असेल 0.25 असेल आजपर्यंत जे काही त्यांनी BSc ॲग्रिकल्चर केलंय तेव्हापासून तर 2024 पर्यंत असा AFOचा एकही इंटरव्ह्यू नाही की त्यांनी तो दिलेला नाहीये. आता त्याच्यानंतर जे काही तुम्ही AFOचं स्टार्टिंग केलं त्याच्यामध्ये तुम्हाला फेल्युअर भेटलं, मग त्याच्यानंतर तुम्ही UIIC ला इंटरव्ह्यूला होते की जे देशात फक्त 3 जागा होत्या त्याच्यात त्यांचं सिलेक्शन होतं. त्याच्यानंतर कर्नाटक बँक एक होती पा, त्याच्यानंतर RRB असेल, त्याच्यानंतर तुम्ही MSC बँक, LIC ADO असेल, अशा सगळ्या एक्झाम्स तुम्ही सगळ्या दिल्या. मग ते कधी ठरलं की मी जनरल बँकिंग केलं पाहिजे? सर म्हणजे पहिले 3 वर्ष तर मी फक्त AFOच देत होतो. मग त्यानंतर म्हणलं की आता जसं म्हणजे ज्यावेळेस मी म्हणजे एकदा जेव्हा फायनल सिलेक्शन जातं त्यावेळेस खूप वाईट वाटायचं, हे वाटायचं. त्यावेळेस मी प्रशांत सरांना फोन करायचो की ज्यावेळेस 4 वेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता फायनल सिलेक्शन होत नाही, तर मग सरांना मी फोन करायचो, सर माझ्याकडून आता काय होतच नाही. कारण प्रत्येक वेळी फक्त सरांना मी म्हणायचं सर मी 4 इंटरव्ह्यू दिला. सर म्हणायचे 4 इंटरव्ह्यू देऊन काय करतो, काय 4 दे 10 दे काय फरक पडणार आहे का? जोपर्यंत तुम्ही सिलेक्शन घेत नाही तोपर्यंत काय उपयोग नाही त्या इंटरव्ह्यूचा. मग सरांनी सांगितलं की प्रशांत सर, आकाश सर त्यांनी सांगितलं की ॲग्रीचा अभ्यास झालेला आहे, तर मग आता त्याबरोबर क्वांट तर आपलं प्रीला तर झालेलंच आहे, मग त्याबरोबर बाकीच्या पण एक्झाम दे. जर AFO जर नसेल, समजा AFO जर होत नसेल तर दुसरा कोणता तरी काहीतरी होशील जर अभ्यास. मग त्यानंतर मी
थर्ड अटेम्प्ट नंतर बाकीच्या पण एक्झाम देत होतो. अच्छा. बऱ्याच जणांना ज्यावेळेस जनरल बँकिंगचा स्टडी करायचा असतो त्यावेळेस एक भीती असते पहा, इंग्लिश आणि क्वांट. तर मग याच्यासाठी नेमकी कशी प्रिपरेशन तुम्ही केलं? सर इंग्लिशसाठी एक वाचन खूप महत्वाचं आहे आणि वाचनाबरोबर तुम्ही एक न्यूजपेपर डेली वाचलं पाहिजे. त्याचबरोबर मी प्रदीप पाटील सरांच्या टेस्ट दिल्या आणि क्षितिज सरांचं काउन्सिलिंग मी प्रत्येक वेळी करायचो सर इंग्लिशसाठी, कारण इंग्लिशची जरा भीती वाटायची, कारण आता हाय हाय वाढत चाललाय कट ऑफ एफ वाल्यांचा पण. तोच प्रॉब्लेम आहे की बऱ्याच जणांना इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की रीडिंग सगळ्यात महत्त्वाचे असते. रीडिंग कंटिन्युअस आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंगचा पार्ट जे की ते क्षितिज सर असतील आणि पी पाटील सरांच्या टेस्ट जे की इंग्लिश ड्राईव्हवर चालतात पहा, त्या टेस्ट असतील आणि काउन्सिलिंग असेल, याच्यातून जे काही त्यांचे इंग्लिशचे प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी दूर केले. आणि दुसरा जो असेल महत्त्वाचा सब्जेक्ट तो म्हणजे तुमचा क्वांट असतो पहा. कारण बऱ्यापैकी ॲग्रिकल्चरच्या नंतर क्वांटचा संबंध संपलेला असतो, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये संबंधच नाही. तर मग तुम्ही कशा प्रकारे क्वांट, कारण बऱ्याच जणांना कमर्शियल मॅथची भीती असते, तुम्ही फक्त काय सिम्प्लिफिकेशन क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवतात. तर मग तुम्ही कसं सांगताल की मुलांनी काय दोन्ही केलं पाहिजे की फक्त सिम्प्लिफिकेशन क्वाड्रेटिक नाही इक्वेशन? सर, की आता फक्त सिम्प्लिफिकेशन आणि ते करून काय ना, कट ऑफ पाहिला आपण आता 40-40 36-36 लागतोय. की आपल्याला जे बेसिक्स आहेत त्याबरोबरच कमर्शियल पण केलं पाहिजे. जसं मी आकाश सरांनी सांगितलं तेवढंच त्यांना फॉलो केलं. त्यांनी जे प्रॅक्टिस सीट आहेत त्याचे जास्तीत जास्त आपण कोणला काय प्रॅक्टिस करू शकतो तर प्रॅक्टिस केली. त्याचबरोबर अमित पाटील सर घेतात ते, त्या दोघांना फॉलो केलं सर मी कोणसाठी. अच्छा. त्याच्यानंतर मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही एवढे एक्झाम्स एवढे रिझल्ट भेटले की तुमची प्रत्येक वेळेस माझ्यापाशी आल्यानंतर त्याच्यानंतर रोहित सर असतील, जितेंद्र सर असतील, यांच्यापाशी एक इच्छा असायची की मला फक्त AF आणि त्यातली त्यात PNB पाहिजे, जे की तुमची इच्छा आता कंप्लीट झालेली आहे. मग तुम्ही RRB स्केल 2 पण आहे, त्याच्यानंतर तुमच्या दुसरी पोस्ट म्हणजे AFO पण आहे. तर मग RRB स्केल 2 ला तर 1 लाख पगार आहे, परंतु तुम्ही AFO ला चूज करणार की RRB स्केल 2? सर पहिली गोष्ट म्हणजे मला AFO व्हायचं होतं. जे पाहिजे ते आपलं एक ड्रीम असतं, जे ड्रीम पोस्ट मला AFO भेटली. आणि RRB स्केल 2 ला काय सर की मला आता गुजरात भेटलेलं आहे, तर लाईफ टाइम पोस्टिंग तर होत नाही, पूर्ण आता गुजरातमध्येच करावं लागेल. तसं AFO ला मी 5-6 वर्ष जरी नॉर्थला कुठेही भेटलं तरी मी परत महाराष्ट्रात येऊ शकतो. त्यानंतर त्यामुळेच माझा पहिला प्रेफरन्स AFO लाच राहील सर. म्हणजे लक्षात ठेवा की ड्रीम सगळ्यात महत्त्वाचं असते, की जे तुमचं ड्रीम असेल तिथं पैसा इम्पॉर्टंट नाही आहे. कारण स्केल 2चं पेमेंट हे जवळपास 1 लाखाच्या आसपास आहे आणि स्केल 1चं पेमेंट हे 80च्या दरम्यान तुमचं जात आहे. तरी पण PNBच पाहिजे. PNB त्यांचं ड्रीम होतं, कारण आमचे सगळे जे काही जोडीदार होते ते PNBत होते आणि त्यांना पहिल्यापासून PNBचं अट्रॅक्शन होतं. आता त्याच्यानंतर मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्हाला अपयश भेटलं होतं पहा, जवळपास तुम्ही 5 इंटरव्ह्यू दिलेत, त्याच्यानंतर जनरल बँकिंगचे जवळपास तुम्ही 16 इंटरव्ह्यूच्या 15-16 इंटरव्ह्यूच्या दरम्यान असतात, मेन्स एक्झाम जवळपास 20च्या दरम्यान असतात. तर अशा सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही करत होता त्यावेळेस तुम्हाला अपयश मिळत होतं. मग हे अपयश ज्यावेळेस येतं पहा त्यावेळेस बऱ्याचशा मुलांना थोडासा प्रॉब्लेम येतो की अपयश आल्यानंतर काय करायचं पुढं. मग मी आता होतं काय की मी जनरल बँकिंग करू की AFO करू, असं डिप्रेशनमध्ये मुलगा जातो. आणि काही जनरल बँकिंगला आता बऱ्यापैकी हाय लेवल आहे थोडे, तर त्या गोष्टी जमत नाही. तर मग मुलांना तुम्ही काय सांगताल की अपयश आल्यानंतर कशा पद्धतीने त्याला सामोरं गेलं पाहिजे? सर की कोणतंही अपयश आहे का अंतिम नसतं, की तुम्ही सुरुवात करता जेव्हा, आता मी तर पूर्ण अपयशच चढून पायरी नाही काही चढून आलोय, तर की प्रत्येक वेळी फायनल जायचं हे व्हायचं. तर मला पण त्यावेळेस की एक म्हणजे की कसं म्हणतो आपण की साहजिकच आहे की प्रत्येक माणसाचं मन की खचतं, पराभव झाला हे झालं की म्हणजे की आपल्याकडून होणार आहे का नाही, की कारण मी प्रत्येक वेळी इंटरव्ह्यू पर्यंत जायचो परंतु फायनल होत नव्हतं. मग मला असं मनात यायचं की आपलं फायनल होणार आहे का नाही, पण फक्त इंटरव्ह्यू काय उपयोग त्याचा, की फायनल होणार आहे का नाही. त्यावेळेस मी तुम्हाला फोन करायचो प्रत्येक वेळी की मार्गदर्शन घ्यायचो, फोन करायचो. मग त्यावेळेस फक्त अपयश कोणत्याही, मला मी एवढं सांगल की कोणत्याही अपयशाला तुम्ही टॅकल करू शकता. एक स्वतःवर विश्वास ठेवा, एक कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासामध्ये ठेवा आणि पॉझिटिव्हिटी एक खूप महत्वाची, आणि कन्सिस्टन्सी तुम्ही करत राहा, कोणत्या अपयशाला घाबरू नका. आणि जर तुम्ही व्यवस्थित निरंतर करत राहिलात तर कधी ना कधी तुम्हाला यश, प्रामाणिकपणे जर तुम्ही केलं तर तुम्हाला यश नक्की भेटणार. आणि 100% ही गोष्ट खरी, जशी त्यांच्या बाबतीत लागू आहे तशी माझ्या बाबतीत लागू आहे, की ज्यावेळेस आपल्याला या गोष्टी अपयश येतं त्यावेळेस तुमच्यात फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही कोणती एक्झाम वगैरे पाहू नका, तुमचं जे सुरू आहे ते कंटिन्यू ठेवा. तुम्हाला एक ना एक दिवस असं येतो की तुम्हाला ते जे तुम्ही टार्गेट ठेवलेलं ते तुमचं कंप्लीट होतं.
परंतु अपयश आल्यानंतर आपण खचून जातो, त्याच्यानंतर घरी जातो, 6-6 महिने घरी राहतो. या गोष्टी तिथं करायच्या नाही. कारण मी त्यांच्या गोष्टी पाहिलेल्या आणि स्वतः मी पण त्या गोष्टीतून गेलेलो आहे. तर त्याच्यामुळे मला एवढा तरी अनुभव की कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस सक्सेस 100% आपल्याला भेटतं पहा. त्याच्यानंतर पहा बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो सर की मी स्टडी प्लॅन कसा ठेवला पाहिजे. मग ते दिवसाचं जे मॅनेजमेंट असेल सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते तुम्ही कसं करायचं? सर की आता मी ज्यावेळेस EFOचं करायचं ज्यावेळेस EFOची तयारी करत होतो त्यावेळेस सकाळी जे 7 ते 12 असेल जो पहिला ते असेल त्यावेळेस ऍग्रिकल्चर वाचायचो. त्यानंतर दुपारनंतर मग 2 तास क्वांटला, 2 तास रिझनिंगला, 2 तास इंग्लिशला आणि ज्यावेळेस जनरल कडे वळालो तर त्यावेळेस संध्याकाळचं कॉम्प्युटर आणि जे ह्याचा पण करावं लागायचं सर. आणि जर जे EFO करतात फक्त EFO करतात त्यांनी जास्त नाही परंतु सकाळचं 2-2 तास जरी क्वांट रिझनिंग इंग्लिश केलं आणि ऍग्रिकल्चरला जास्तीत जास्त तुम्ही मेन्स ऍग्रिकल्चर EFO नी वाचलं पाहिजे सर. अच्छा, म्हणजे जे सकाळचं टायमिंग असेल त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून हे ॲग्रिकल्चरसाठी वेळ देत होते. क्वांट रिझनिंगला ते व्यवस्थितपणे दुपारचा जो संध्याकाळचा जो टायमिंग असेल त्या पद्धतीने ते करतो. कॉम्प्युटर सुद्धा ते करायचे हे लक्षात ठेवा. कारण जनरल बँकिंगला फक्त 3 सब्जेक्ट नाही, कॉम्प्युटर पण आहे, GK पण आहे. तर मला अजून एक गोष्ट सांगा, ज्यावेळेस तुम्ही मॉक देत होतात बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की मॉक दिल्या पाहिजेत का. मग त्या मॉकची स्टार्टिंग कधी केली पाहिजे? तुमची बॅच संपल्यानंतर की त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असताल त्यावेळेस? सर की मॉक तर 100% द्यायलाच पाहिजे. कारण माझा इंटरव्ह्यूचा प्रॉब्लेम होता. माझे सर जेव्हा मी सरांकडे मॉक घ्यायला यायचो तर मला एवढं सांगायचं की महाराष्ट्रात असं कुठंच नाहीये की एका विद्यार्थ्याचा मॉक कमीत कमी 40 ते 45 मिनिटं मॉक आणि 20 ते 25 मिनिटं त्याचा फीडबॅक. तर माझा ज्यावेळेस मला इंटरव्ह्यूला मार्क येत नव्हते तर सरांकडे यायचो, मला असं पूर्ण भिजायचो मी घामाने की सर 1 तास काहीच ठेवत नव्हते. पूर्ण सगळं 1 तासात पूर्ण एक तास मॉक आणि परत 20-25 मिनिटं फीडबॅक. तर मग मॉक तर 100% केलीच पाहिजे. आपण ज्यावेळेस समजा आता मेन्स होतात मुले काय विचार करतात की आता रिझल्ट लागल्यानंतर आपण इंटरव्ह्यूची तयारी करू, परंतु कमीत कमी 10 ते 15 दिवस भेटतात. मग त्यानंतर मग काय करू, जिल्हा करू, काय करू, ग्रॅज्युएशन करू, बँकिंग करू, मग ते तारांबळ उडते. मग त्यापेक्षा की आपल्यावर कॉन्फिडन्स असतो की आपला मेन्सचा रिझल्ट येणार आहे का नाही येणार. त्यामुळे की ज्यावेळेस मेन्स होईल तेव्हापासूनच इंटरव्ह्यूच्या तयारीला लागलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही मॉक टेस्ट असते त्या मॉक टेस्ट कोणत्या फॉलो केल्या पाहिजेत आणि मॉक टेस्टची तयारी किंवा अनालिसिस जे असेल ते कशा पद्धतीने तुम्ही मॅनेजमेंट करत होता? सर की ज्या पण मॉक दिल्या पाहिजेत परंतु मॉकच्या आधी तुमचं पूर्ण वाचन झालं पाहिजे, प्रिपरेशन झालं पाहिजे. जेव्हा तुमचं प्रिपरेशन होईल त्यानंतर मग मॉक द्या. आणि मॉक दिल्यानंतर फक्त अनालिसिस असं करायचं की एका क्वेश्चनचे 5 ऑप्शन असतात. जरी आन्सर एक असेल तरी बाकीचे जे 4 ऑप्शन आहेत तर त्यांचं पण व्यवस्थित हे करायचं की ते कोणत्या ह्याचं आहे की जे रिलेटेड जास्त लांब नसतात, ऑप्शन पण जवळच असतात. मग ती एका वेळी 5 क्वेश्चनची तयारी होती सर. अच्छा, म्हणजे मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामधले जे काही ऑप्शन्स असतील त्या ऑप्शन सुद्धा तुम्हाला अनालाइज करायचे की नेमकी याचं आपण कशा प्रकारे डिस्क्रिप्टिव्ह केलं पाहिजे, कारण हा पॉईंट कशासाठी इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये आहेत. आता त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं मुलांचं हे पण असतंय की सर माझी परिस्थिती नाही. आता मी तुमच्या सगळ्या स्ट्रगल पाहिलेलं आहे की आर्थिक परिस्थिती असेल, त्याच्यानंतर बाकीच्या काही गोष्टी असतील. तर ज्यावेळेस त्यांची परिस्थिती नसते, आर्थिक परिस्थिती नाही, सर मला हा प्रॉब्लेम आहे, माझा पर्सनल हा प्रॉब्लेम आहे, तर हे जे अडचणी असतील या अडचणी खरं असतं का की ज्यावेळेस सक्सेस मिळवण्यासाठी परिस्थिती हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतो का? सर खरं सांगायचं मध्ये परिस्थिती ही तुमच्या सक्सेसच्या मध्ये कधीच येत नाही. मी पण एका नाजूक परिस्थितीतूनच येतो की आई वडील कष्ट करून, म्हणजे की आमचा तुम्हाला माहिती आहे की कर्जत हा दुष्काळी भाग आहे. आमच्याकडे हार्डली एक की जे पाऊस पडतो तेव्हा पीक होता ज्वारी बाजरी, जास्त काय असं कॅश क्रॉप काय घेतलं जात नाही. मग आई वडिलांनी कष्ट करून शिकवलं. माझी काही अशी जास्त परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला एवढं सांगायचं की परिस्थिती तुमच्या सक्सेस मध्ये कधीच आडवी येत नाही. एक तुम्ही प्रामाणिकपणे फक्त अभ्यास करा, 100% यश भेटेल. अच्छा, तर माझा शेवटचा क्वेश्चन आहे की ज्यावेळेस तुम्ही ॲग्रिकॉस आहेत, दुसरी महत्त्वाची गोष्ट, एवढ्या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही गेले, आर्थिक परिस्थिती असू द्या, त्याच्यानंतर तुमचे अपयश असू द्या, 5-5, 6-6 अपयश पचवणं एवढी सोपी गोष्ट नसते. आणि त्याच्यानंतर तुम्ही UIIC, ते एक प्रश्न राहिलाय माझा की UIICचं फक्त 3 जागा होते, त्याच्यामध्ये ते एक होते. तर मग या 3 जागेसाठी मग असे जे फॉर्म्स असतील की जे नॅशनल सीड कॉर्पोरेशन, CWC, FCI,
असे जे छोटे छोटे जागांसाठी जे काही जागा येतात तर त्या जागांसाठी मुलांनी अप्लाय केलं पाहिजे का? हा माझ्या पूर्ण ऍग्रिकॉस साठी सल्ला आहे की जसे आकाश सर, प्रशांत सर 2 जरी वॅकन्सी असल्या तरी व्हिडिओ बनवून युट्यूबला टाकतात की आपण मुलं काय विचार करतात की फक्त 2 जागा आहेत, 3 वॅकन्सी आहेत, मग की माझं काय होणार आहे की माझा अभ्यास नाही तेवढा, ही नाही असा विचार करतात. मग तेवढे ऍप्लिकेशन पण तेवढी येत नाहीत. आता जसं की मध्ये सप्टेंबर मध्ये बघा, ऑक्टोबर मध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची ऍड आली होती. तर त्यामध्ये तीन वॅकन्सी होत्या हा की ऍग्रिकल्चर साठी. तर मला खोटं सांगत नाही, मला प्रशांत सरांनी कॉल केला आणि मला म्हणले, मी लायब्ररीत बसलेलो होतो, तर मला म्हणले की संदीप 3 वॅकन्सीत तरी तू फॉर्म भर. मी म्हणलं सर 1500 रुपये फी आहे आणि 3 वॅकन्सीत माझं काय होणार आहे. म्हणले सर हो नाही तर नाही हो, जर नाही झालं तर मी तुला फीचे पैसे देतो पण तू फॉर्म भर. तर मग सरांनी सांगितलं मी, तर फॉर्म भरला आणि माझा रिझल्ट सुद्धा सरांनी संध्याकाळी 6च्या आसपास काहीतरी लागलेला. सरांनी फोन केला आणि सरांनी रिझल्ट नाव वाचलं, मला म्हणले की जर 9 जण इंटरव्ह्यूला घेतलेत आणि संदीप तुझं इंटरव्ह्यूला युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या इंटरव्ह्यूला झालंय. तर मला ऍग्रिकॉस साठी एवढंच सांगायचंय की जसं FCI आहेत, NSC आहे, जेवढ्या पण ऍग्रिकल्चर रिलेटेड एक्झाम येतात मग त्यात तुम्ही वॅकन्सीचा अजिबात विचार करू नका. तुम्ही फॉर्म भरा, फीचा विचार करू नका, काय करू नका. जेवढे काय फॉर्म येतील एकही फॉर्म सोडू नका, कारण कधी फक्त EFO वर डिपेंड राहून चालत नाही. कधी जर EFO होईल याची काही शाश्वती नसते, कारण मला 5 वर्ष लागलेत आणि माहिती नव्हतं की होईल का नाही. त्यामुळं फक्त पॉझिटिव्ह राहायचं, कन्सिस्टन्सी ठेवायची आणि एक प्रामाणिकपणा आणि कन्सिस्टन्सी हे खूप महत्वाचं आहे सर. याच्यातून लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक फॉर्म भरायचे, सेंटर कुठेही असू द्या, काही प्रॉब्लेम नाही की सेंटर समजा गुजरातला असेल, मुंबईला असेल, नागपूरला असेल तर तुम्ही तिथं जाऊन पेपर देऊ शकतात. कारण पूर्णपणे आयुष्याला कलाटणी बसते पा. त्याच्यानंतर तुम्ही जे काय वॅकन्सीज असतात पा त्याचा जे काही विचार केला जातो तेही विचार करायचा नाही. 9 जागा असू द्या, 1 असू द्या, 2 असू द्या, फॉर्म आपल्याला कंपल्सरी भरायचे. त्याच्यानंतर माझा शेवटचा क्वेश्चन सर, मला एक सांगा की तुमचं तर आता ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे, PNB बँक तुम्हाला भेटलेली, तर याच्यानंतर PNB मध्ये किंवा PNB ज्यावेळेस राहणार फक्त PNBचाच विचार करणार आहे का दुसरं अजून काही प्रिपरेशन करणार? नाही सर, सध्या म्हणजे कसं होतं की मला EFO बनायचं होतं, परंतु माणसाची आपण हाव म्हणतो ना की जसा माणूस स्वार्थी जास्त असतो की हे भेटलं की अजून दुसरं काहीतरी पाहिजे. तर मग की सरांनी मला मार्गदर्शन करायला चालू केलंय की जसं की आता नाबार्ड ग्रेड एच की प्रिपरेशन करण्याचं मनात आहे सर की करावं असं. पुढचं प्रिपरेशन हे नाबार्डसाठी असणार आहे, एका पोस्टवरती थांबणार नाहीत. कारण 5 वर्ष ज्याने अभ्यास केला त्याला माहिती की कशा पद्धतीने तिथपर्यंत जायचंय. तर हे होते आपले संदीप कोळेकर. तर याच्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 3-4 पॉईंट्स त्यांच्याकडून शिका. परिस्थिती कुठलाही मॅटर तुमच्या सक्सेसमध्ये येणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक फॉर्म भरले पाहिजे, त्याचं सेंटर असेल, त्याचा सिलेबस, ह्याचा कुठलाही विचार न करता. कारण तुमच्या सगळ्या ज्या काही पोस्ट असतील त्याला सिलेबस एकच आहे, फक्त एखादा अर्धा विषय तुमचा वाढला जातो. तर तुम्ही सगळे फॉर्म भरा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट कन्सिस्टन्सी आणि त्याच्यानंतर हार्डवर्क, ह्या 2 गोष्टी आपल्याला एकत्र ठेवायच्या आणि त्याच्यानंतर सक्सेस आपल्याला घ्यायचे. कुठलीच गोष्ट लाईटली घ्यायची नाही. मग ती इंटरव्ह्यू असू द्या, त्याच्यानंतर एखादे मायनर मेजर सब्जेक्ट असू द्या, या गोष्टीमध्ये आपल्याला दुजाभाव करायचा नाही की आपल्याला प्रत्येक गोष्ट सिरियस घ्यायची पा. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, माणूस थांबला नाही पाहिजे. माणसाने इथून पुढे सुद्धा प्रिपरेशन स्टार्ट ठेवलं पाहिजे. कारण जेवढ्या वरती तुम्ही जाताल तेवढे तुमचे आईवडील असू द्या, त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूचे जे काय असेल त्यांना सार्थ अभिमान असतो. त्याच्यामुळे पुढच्या नाबार्डसाठी माझ्याकडून आणि टीम संकल्पतर्फे हार्दिक तुमच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.